तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेजवरती बिग बॉस 5 मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे भाऊ. तर असा घेऊन आलो आहे की निकी जी आहे, निकी काय सुधारायचं नाव घेत नाही. पुन्हा धक्काबुक्की, पुन्हा भांडणं, पुन्हा तोडफोड, पुन्हा कुणाचे कपडे फेक वगैरे, हे याच्यामध्ये काय तिची सुधारणा होत नाही आहे. किती तिला आपल्या भाऊच्या धक्क्यावरती भाऊंनी सांगितलेलं आहे तरी पण सुधारायचं काय नाव नाही. पण त्याच्यामध्ये तिचं जे दुसरं हे जे झाले तर त्याच्यामध्ये रितेश भाऊंनी देखील थोडीशी काडी काल जी लावलेली आहे की जान्हवी तुझी जागा चालवती, जान्हवी तुझं मागच्या हप्त्यातलं क्रेडिट सगळं घेऊन गेली आहे. त्याच्यामुळे तिने नको त्या मुद्द्यामध्ये हात घातलेला आहे की आपल्या पॅडी दादाला काहीतरी आता तो टास्क दिलेला आहे, काम दिलेलं आहे, त्याच्या ड्युटी तो करतो आहे. जर तिला निकीला सांगितल्यानंतर देखील जर काही गोष्टी कळत नसतील आणि मग तू तुझ्या पद्धतीने जर तुला फक्त फोकसताच राहायचं आहे, कॅमेऱ्याच्या समोर राहायचं आहे, चर्चेत राहायचं आहे, तर काही पण करणार हे आम्ही पहिल्या हप्त्यात बघितलेलं आहे, आपण सगळ्यांनी बघितलं मित्रांनो. तर तिचं तेच चाललं की सहानुभूती मिळवायची, फक्त कॅमेऱ्याच्या पुढं राहायचं, चर्चेत राहायचं, हाच विषय. तर ती कसं तिचं रौद्र अवतार आहे तर आता भाऊंकडनं आपण जाणून घेऊया. भाऊ सांगतीलच पुढं. तेच झालं काय होतं की तुम्हाला थोडंसं प्रसंग सांगतो की प्रोमोमध्ये थोडंफार आपल्याला कळलं की आम्हाला पण त्याचा मुद्दा मेन कळलेला आहे की काय होतं की पॅडी कांबळे आपले त्यांचा एक ड्युटी आहे, त्यांना साफसफाईची आपली थोडीफार काहीतरी ड्युटी असेल, त्यांना ड्युटी दिली आणि ते ड्युटी ते करत होते. पण तिकडे ते निकीचे ते कपडे ठेवले होते. आता ते निकीचे कपडे ते म्हणले की निकीला ते म्हणले की बाबा तू तिकडून ते कपडे उचल आणि नाही का माझी ड्युटी आहे, मी माझी ड्युटी करतोय. तर निकीने पहिल्यांदा ऐकलं नाही, दुसऱ्यांदा ऐकलं नाही, 5-6 वेळा सांगितल्यानंतर पण तिने ऐकलं नाही. मग पॅडी दादा मग काय झालं, पॅडी दादा थोडीशी मग त्यांनी ते कपडे उचलले स्वतःच्या हाताने आणि ते म्हणजे बॅग होती हो नाही का, असं एक हे असतं बास्केट टाईपमध्ये, ते उचलून ते साईडला ठेवलं. तर बैलभाऊ आला. वैभवचं आता तिथं काय बोलायचं, आता त्याला डोकंच नाही आपण म्हणतोय. तर तो तिथं मध्ये आला, तो म्हणला पॅडी दादा तुम्ही तर कसं हात लावला, दुसऱ्याच्या कपड्याला तुम्ही कसं हात लावू शकता. अरे दादा त्यांनी 6 वेळा सांगितलं, तो म्हणला मी 6 वेळा सांगितलं तरी पण ऐकलं. तो म्हणला नाही मग तिची चुकी आहे, मग तुम्ही नका वाईट बनवू, ती बघून घेईन. पण तो पॅडी दादा वेगळं रूप बघायला भेटणार आहे. पॅडी दादा म्हणला की माझी जर का ड्युटी मी काढणार. नंतर मग पॅडी दादा आणि निकीच्या मध्ये ती एकदम राडा जो झालेला आहे ते आपण तो प्रोमोमध्ये बघितलाच आहे की निकी त्याच्यावरती भडकली आणि तो पॅडी दादा पण काय शांत बसणार नाही. पॅडी दादा पण भडकला. निकीला वाटलं असं की पॅडी दादा थोडंसं नाही का शांत होईल किंवा काय, पॅडी दादा पण तेवढाच तिच्यावरती भडकला आणि जसा भडकला तसं एकदम भारी वाटलं. आणि नंतर मग निकीचं काहीतरी रौद्र अवतार परत एकदा तो बघायला मिळाला आणि ती सगळ्यांचे कपडे काय फेकायला लागली. त्याच्यानंतर मग आपला डीपी भाऊ पण तिच्यावरती धावून गेला. डीपी भाऊ पण बोलला माझ्या कपड्यांना हात नाही लावायचं, समजलं ना. आणि अंकिता तिला मध्ये गेली आणि थोडं तिचा धक्का नाही लागला अंकिता, तर ती मध्ये गेली की माझी कपडे घेऊ नको. निकीला वाटले मला धक्का दिला, निकीन तिला धक्का दिला. आणि त्याच्यानंतर बिग बॉस आता त्याच्यावरती काय ॲक्शन घेतात ते आपण नक्कीच बघूया. कारण की सारखं वारंवार निकी धक्का देते, बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन करते. जर का दुसरा कंटेस्टंट असला असता, डीपी भाऊ असला असता, अंकिता असली असती, तर त्यांनी बाहेर काढलं असतं का त्यांना? हां, तोच आमचा सवाल आहे. याच सवालांसोबत तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.